हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणीला. काय चाललंय भावा बहिणींचं? झाला का चहा पाणी? अरे आता 4चा टाइम 5चा झालाय, मग 5ला 4ला नसतो होय चहा. हा? काय सांगायचंय भावा बहिणीनं, एक उठलं की एक पडतंय, एक उठलं की एक पडतंय. वैतागलं डोकं तर नुसतं नको झालंय. माझं तर डोकं मरणाचं दुखायला लागलंय भावा बहिणीनं. आज इतकं जे डोकं दुखायला लागलंय ते मापाच्या बाहेर का स्वयंपाक केला नाही मी, काय नाही तर काय खावण काय नाही झाले ती. आणि इतक्या रोज भाकरी शिल्लक पडते त्या, किती बी भाकरी. आणि आज वाईट नाही केलं, कलडलं म्या केलं नाही करा, दुखणं आलंय मला तर मरणाचं डोकं नाही दुखतंय भावा बहिणीनं. काय सुसाना मरणाच्या अंगात आज चालले माझ्या. आणि आज स्वयंपाक नाही केला तर नुसतं काय खावण काय नाही झालंय आवेला. तर तेव्हा का आता बसलाय मॅगी शिजवत, मॅगी शिजावतो या. घेऊन आला कुणा ठाव मॅगी आता. भूकच त्याला लागते सारखे भावा बनवून. आणि इतक्या दिवस भाकरी कसे शिल्लक पडत्यात व तुकडं करते मी त्या भाकरींचं. नाही तर आणि हे आहे का ते आहे का ते आहे का हे आहे का, नुसतं काय खावण काय नाही झालंय त्याला. तर म्हणलं थांब बाबा मी करते वाईच, मला डोकं माझं उतरू दे. गोळी खाल्ले भावा बहिणीनं मी आता. आता हो का पूनम आली चोळायला, तर पूनम पडली गाडीवनं, तिचं बी हातपाय सुजलं. आता योगिताला नेली तिनं मदत करायला, योगिताला मदत करायला नेली तर योगिता बी आजारी पडली वाटतं तिकडं. सांगा कोणचं करायचं आणि काय करायचं? हाय का कोण सुखी? कोणाचं जीवन सुखी आहे का? कोणाची कोणाला मदत? ज्याचे त्याला जीव जड झाला ते मदतीला जे नेलं पूनमला व्हायना जायना म्हणून योगिताला घेऊन गेली. तर योगिता बी काल इरबळच उठली नाही वाटतं. तर मला आलता पूनमचा फोन, तर मी म्हणलं योगिता काय करते या? तर म्हणले अगं ती अजूनच उठली नाही. तर मी म्हणलं बघ काय झालंय का जास्त कमी, 4 वाजल्या तरी अजून. म्हणलं सकाळचीच उठली नाही वय म्हणली. तर म्हणली हो अगं सकाळचीच उठली नाही. मग मी म्हणलं बघ काय झालंय का? तर म्हणली उठून गेलती की म्हणली, बाहेर गेलती म्हणली लगवीला. तर भावा बहिणीनं पूनम आपली करत होती स्वयंपाक तशीच. म्हणली लय दुखतंय अगं आय ग हे होतंय. तर मी म्हणलं अगं चोळलं तरी कसा वाय सुद्धा फरक पडाना. तर भावा बहिणीनं लगेच कशाचा फरक पडतो या? त्याला 2दा 3दा तसं करावं लागल तेव्हा फरक जाणवल ही होईल. तर म्हणलं तू हो केलं राधी मग बाया मी येईन. आणि मला तर भावा बहिणीनं सोचतंय का नाही कुणात ठावती, कडा कडा मोडत्यात बाया. आणि आपला तर जीव झाल्यावर झालाय नाजूक. तर मी म्हणलं होतो नीट मग येईन मी बाया. मग काय करायचं? तर आता ह्या पोराचं वेगळंच माझ्या मागं लागलंय लचाट. काय म्हणतो या? माझं ते लग्न करून तुला व्हायना तर, आणि काय उपाशी मरू का? तुला व्हायना जायना. आम्हाला एखादं लेकरू बाळ झालं असतं, हे झालं असतं, मला पोरगीच बघून माझं लग्नच करून द्या, मग तुला नाही त्रास व्हायचा. आता भावा बहिणीनं लगे तरी काय इथं दावणी बांधल्यात होय पोरींच्या, कुठं जायचं बघायला पोरगी? तर मी काय म्हणलं असला ठेपा तर जावा आपण. हाय का तुझ्या माहितीत ठेपा? आणि म्हणलं तुझं ठेप काय बराबर नाही तर बाबा, चांगलं इचरून पुसून हे करून मग ठेपा लावायचा, तर त्या भानगडीत पडायचं. नाहीतर नको मागलं दिवस पुढं वैताग वाढे डोक्याला. द्यायचंय की म्हणलं तुझं लग्न करून, पण तसं होऊ दे तरी, जागा तरी तशी येऊ दे आपली, तुला धरून राहणारी, तुला सांभाळणारी. माझ्या जीवात जीव आहे तर बघू आपण देव करून. मग माझ्या बी जीवाला मोकळे असं कुठं बी जायला लेके बाळांकडे ही
तर भावा बहिणीनं नुसता जीव माझा अडकून पडल्यावाने सारखा आहे. मला तर कुठं जाय ना आणि याय ना. आता पूनम आलती तर मला बोलवत होती, ये म्हणले आपण संघच जाऊ दवाखान्यात. ही तर कशाचं काय भावा बहिणीनं हिथं आडवं सगळं. ही कामाला जायचं तर ह्यांना डबं नव्हतं, काय नव्हतं, कोण करून द्यायचं ही डबं म्हणून राहिले. मी म्हणलं जा बाय तू, म्हणलं बघीन मग मी. आता मी मग 2001 पासून खिदापते या. म्हणलं माझं काय झालं गेलंय आता. जा म्हणलं तू तरी नीट हो बाई चांगली, म्हणजे आपलं करतील काम धंदा, आपलं त्रास नाही व्हायचा, हे होईल. जा म्हणलं तू. न आता काय केलंय, राजू म्हणलं राजू जाईल कामाला आज. तर ते आज वाटतं त्याच्या ह्याला त्या मेवणीच्या पोराला काय कसलं इन्फेक्शन झालंय कुणात ठावते, मला बी काय भावा बहिणीनं म्हणाय आहे ना. तर आता गेला राजू तिकडं वाटतं. मग आता त्याच्या मंडळीला आणतोय का काय करतोय हे काय आपल्याला माहीत नाही कडे. तीच की म्हणलं आपल्याला काय माहीत नाही. आणलं तर आणल, तसाच जाईल तिकडं बी म्हणला होता. म्हणजे कोणाला तरी फोनवर म्हणत होता की मी तिकडं पण जाणार आहे ही. तर भावा बहिणीनं तिकडं लाईट नाही काय नाही वाटतं. ती लाईटीची कामं ही चालल्यात वाटतं. तर अंधार गुडपत असतो आणि मोटरा बी चालू ही नसते, त्या रातची लाईट नसती. मग रास्तार मोबाईल ही लावून ठेवायला लागतो वाटतं. तर बघ म्हणलं बाबा तुझ्या मनाने आणायचं असलं तर आण, तिला जमत असलं हे आता होत असलं तर. भावा बहिणीनं आता मस्त महिन्याला किती 1-2 दिवस कमी असते तर बसला आता मॅगी शिजवून खात. तर ते मॅगी बिगे आपल्या नाही बाय तसलं आवडत काय मॅगीन फिगीन काय. तर खा बाबा कायतरी खायचंय कायतरी काय. ती मॅगी तसली लमतोळी मला लय किसन येते त्या मॅगीची, मला नाही का आवडत अजिबात ती मॅगी. परत ते चायनस, परत ही ती तसलं आपल्याला काहीच आवडत नाही भावा बहिणीनं. आपण खात बी नाही. आपल्याला काय येऊन जाऊन कालवण आणि भाकरी ती बी वेळ वाचते तर खायचं, नाही तर आपलं गप बसायचं. आपल्याला केल्याशिवाय कुठलं खाया भेटतंय भावा बहिणीनं. आजच केलं नाही तर नुसतं चुडू 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 आवत करायला लागला या. दगडी दगडी खाव का माती खाव, माती खाव का दगडी खाव झालं त्याला. त्याला जमत नाही व भावा बहिणीनं त्याला उपाशी अजिबात. त्याला उपाशी म्हणलं की लय कस तरी होतं. आणून देतो ते पण मी करत नाही असं होतं या म्हणतो या. जाऊ बघा ठेपा आता, पाय कापड बांधून भाकरी बांधून जावं लागेल आणि प्रत्येक गावात इतरावं लागेल. इथं आहे का ठेपा, मुलीचा ठेपा आहे का, मुलीचा ठेपा आहे का, असं इतरत जावं लागेल. भावा बहिणीनं आता लगेच कुठं ठेपा लागतोय का. धाग्याला धागा, दोऱ्याला दोरा मिळल्याशिवर, ही झाल्याशिवर, माहिती पडल्याशिवर येतंय का जायला कुठं हाय कुठं नाही. ठेपा असल्यामुळे माणूस तिथं नेमकं जातं या. आता मस्त ठेप मी म्हणते बघा असेल कुठं ठेपा तर माणसाला सांगा आम्हाला कुठं ठेपा असला तर होय होय म्हणतात सांगतो. आता योग ठेपा आहे का बरं का भावा बहिणींनो. पण त्या मुलीला बोलायचं येत नाही तर भांडणं कमी होते, भांडणं व्हायची नाही ती. परत आवेनं काय त्रास केला हे केला तरी तिला सांगाय जमायचं नाही. असं गुलुगुलू आई बापाला हे. तर म्हणलं बघू तसलंच बरं तसलंच राहतं माणूस भावा बहिणीनं. हा ती तर तसलंच बरं आपलं. तसलं जीवाला जीव लावतं ही करतं गरीबच बरं आपलं. तर बघू म्हणलं. ते म्हणतो या म्हणजे एवढं भावा बहिणीनं की आपलं असं सरसार बोला येत नाही. म्हणजे आवे कसा बोलतो अंग तशीच बोलते. मग जाऊ द्या की दोघाची जोड जमल चांगली आणि एकामेकाला कळल त्यांचं बोलणं. हाय का नाही आवे.
आता आपल्याला नाही कळालं तरी आपल्याला समजून घ्यावं लागल ही, पण त्यांना कळल तरी एकामेकाला जीव लावून राहत्याला सगळं कळतंय. आणि मग नाही आलं तर नाही आलं बोलायला, खाया पिया आलं म्हणजे बाद झालं. खाया प्यायला आपलं सांगल तसं काम केलं, आपलं स्वयंपाक पाणी केलं, येळेला पोटाला दिलं, ही म्हणजे बाद झालं. आपल्याला काय पाहिजे तवा का नाही? होय भावा बहिणींनो. तर बघू म्हणलं, मग हाय ठेपा तर बघू म्हणलं, करू आपण जावं चौकशी. ही कशाला ह्याचे तरी सारखे किचकिच माग माझ्या सारखं अव त्याचं सारखं माझ्या मागं असतं दुसपाट. येऊन जाऊन काय नाही केलं, असं नाही झालं, तसं नाही झालं, उपाशीच ठेवते. एक दिवस नाही केलं तर ते 12 महिने म्हणणार मला उपाशी ठेवलं. असला आहे आवी.